हॅलो, आवाज येतो? गुड इव्हनिंग सर. हां, गुड इव्हनिंग. आवाज येतोय माझा? ओके, डन. एकच मिनिट, स्क्रीन शेअर करत आहे. नाही सर. एकदा चेक करा स्क्रीन विजिबल आहे का. ओके, ठीक आहे. बघा, आजचा पॉईंट आहे पॉईंट 6, जो आपण 2 दिवसाला पेंडिंगमध्ये ठेवला होता, मॅप रिलेटेड. मॅपमध्ये बघा, इथे काही पॉईंट्स मी नोट केलेले आहेत, ABCDE आणि F. मॅपमध्ये 2 प्रकार आहेत, एक मॅप आणि एक फिल मॅप. जर तुम्ही व्हिज्युअलायझेशनमध्ये पाहाल, इथे बघा एक अर्थचं साईन आहे मॅप, आणि इथे थोडं फिल मॅप सारखाच एक छोटासा पार्ट आहे फिल मॅप. तर हे 2 ऑप्शन आपल्याला पाहायचे आहेत, मॅप आणि फिल मॅप. पहिला पॉईंट मॅपला आपण स्टार्ट करूया. त्याचबरोबर मग मॅप आणि फिल मॅप काढल्यानंतर थोडं कस्टमायझेशन आहे त्याच्यामध्ये. मॅप विथ पाय चार्ट, फॉर्मॅटिंग, बॅकग्राऊंड, आणि इंडियासाठी पण आपण मॅप ड्रॉ करूया आपण. आता फर्स्ट पॉईंट जो आहे ए मॅप, त्याच्याकडे जाऊया. तर सिम्पली काय करायचं तुम्हाला, मॅप प्लॉटिंग करणं खूप सोपं आहे, पण त्याच्यासाठी मॅप रिलेटेड तुमच्याकडे डेटा असणं गरजेचं आहे. जेव्हा मी ऑर्डर्समध्ये चेक करेन तेव्हा बघा, स्टेट नावाचं ऑप्शन आहे माझ्याकडे. स्टेट, रिजन, जे व्हेरिएबल किंवा व्हेरिएबल नेम प्लेसला रिप्रेझेंट करतात, ॲटोमॅटिकली पॉवर BI काय करतो, त्याला ॲज अ मॅपमध्ये कन्सिडर करण्याचा प्रयत्न करतो. जसं की स्टेट आहे, लॉंगिट्यूड आहे, लॅटिट्यूड आहे, कंट्री आहे, ॲटोमॅटिकली डिटेक्ट करतो. तर आता आपण काय करूया, स्टेटला कन्सिडर करूया. बघा, मॅपवर क्लिक करा, सिम्पल ॲडजस्टमेंट करून घ्या, तुम्हाला जसा ॲडजस्टमेंट हवा आहे. आता इथे विचारत आहे लोकेशन आणि लेजंड. आधी लोकेशनच इम्पॉर्टंट आहे, लोकेशन आपण देऊया इथे स्टेट. जेव्हा मी लोकेशन स्टेट देत आहे तेव्हा US मधल्या हा डेटा आता US चा डेटा आहे, ठीक आहे. तर जिथे जिथे स्टेट आहेत तिथे एक पॉइंट किंवा एक बबल आलेला आहे. मी हा काय करेन, हा रिमूव्ह करतो सध्या. हा स्टेट, सपोज तुमचा एक बिझनेस आहे तो मल्टिपल स्टेटमध्ये. तर आता आपण फक्त काय केलेलं आहे, लोकेशनमध्ये स्टेट पास केलेलं आहे, आणि त्याने जेवढे स्टेट्स आहेत तेवढे काय केलेलं आहे, एक बबलमध्ये तो रिप्रेझेंट करतोय त्या स्टेटला. आता आपण काय करू शकतो, ह्याच्यामध्ये काही ऑप्शन दिलेले आहेत. तिथे लेजंड आहे, हे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड काही गरजेचं नाही, कारण लोकेशन ऑटोमॅटिक आलेलं आहे. जर लोकेशन नसेल तर लॅटिट्यूड लॉंगिट्यूड लागलं असतं. आता हे 2 ऑप्शन आपल्याला काही गरजेचं नाही. आता इथे बघा, हे जे बबल आहेत ना, हे बबल सगळे एकाच साईजचे आहेत, कोणताही बबल बाकींच्या पेक्षा वेगळा नाही आहे. तर आपण काय करू शकतो, इथे बबलची साईज आहे, इथे वर्डमध्ये त्याचं मिनिंग आहे बबल साईज. सपोज मी काय करेन, सेलला घेऊन जर बबल साईज मध्ये मी ऍड करत असेल तर काय होईल, बबलची जी साईज आहे तो बबल साईज रिप्रेझेंट करेल तुमच्या सेलला. सेलची व्हॅल्यू जेवढी मॅक्झिमम असेल बबलची साईज मोठी असेल. आता फॉर एक्झाम्पल हा कॅलिफोर्निया आहे, या कॅलिफोर्नियामध्ये जर पाहिलं तर मॅक्झिमम सेल आहे म्हणून तो मोठा झालेला आहे. आता न्यू मेक्सिकोमध्ये जर पाहिलं तर इथे छोटा आहे, कारण की ह्याचा जो सेल आहे तो खूप कमी आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुमचे सेल प्रॉफिट रिप्रेझेंट करू शकता बबल फॉर्म मध्ये मॅपवर. जर वेगवेगळ्या कंट्री असतील तर ते वेगवेगळ्या कंट्रीवर शो होईल. आता इथे एकाच कंट्रीमध्ये वेगवेगळे स्टेट आहेत, त्याच्यामुळे हे रिप्रेझेंट करणं खूप सोपं झालेलं आहे आता, किंवा अंडरस्टँडिंग करणं सोपं झालेलं आहे. तर हा आपला झालेला आहे सिंपल मॅप. सर सॉरी इंटरप्ट करतो. हा, बोला. रेकॉर्डिंग चालू आहे सर? हो, चालू आहे. ओके सर, थँक्यू. सर तुम्ही बबलचं काय सांगितलं, रिपीट करतात का? ठीक आहे.
तर इथे बघा जेव्हा मी स्टेट ऍड करत आहे तर इथून मला काही व्हॅल्यू म्हणजे इनपुट भेटत नाहीये, आउटपुट भेटत नाहीये. इथे फक्त तो काय झालेला आहे, एक ब्ल्यू कलरचा डॉट किंवा एक सर्कल तिथे ऍड झालेला आहे. त्या ब्ल्यू कलरवरून मी काही इंटरप्रिटेशन देऊ शकत नाही. म्हणजे फक्त प्लॉट काढणे हा आपला एम नाही, त्यातून काहीतरी आपल्याला आउटपुट मिळालं पाहिजे. आता ह्याच्यातून मला काहीच आउटपुट भेटत नाहीये. म्हणजे जेवढे जेवढे तुमचे स्टेट आहेत तिथे फक्त एक सर्कल आहे. मग ह्याच्यातून काही इंटरप्रिटेशन देऊ शकतो का? नाही. तर हे इंटरप्रिटेशन देण्यासाठी आपण काय करू शकतो, ह्या बबलची साईज काय करेन, सेल प्रमाणे ऍडजस्ट करूया. जेवढा तुमचा सेल मॅक्झिमम असेल तेवढा तुमचा बबल मोठा असेल, करेक्ट. आणि जेवढी सेल कमी असेल तेवढी तुमची बबलची साईज सुद्धा कमी असेल. तर सिंपल काय करायचं, सेलला पिक करून बबल साईज मध्ये ड्रॉप करा. बबल साईज मध्ये ड्रॉप करा. तर इथे बघा बबल साईज जिथे जिथे मोठे झालेले आहे, सपोज हा कॅलिफोर्निया आहे, तर इथे बघा 4,57,000 आणि इथे बघा इथे व्हॅल्यू तुमची आहे 4,700. म्हणजे नंबरच्या बेसिसवर ह्यूज नंबर असेल तर मोठा बबल आणि कमी नंबर असेल तर छोटा बबल. आता ह्याच्यावरून आपण इंटरप्रिटेशन देऊ शकतो की जिथे जिथे मोठे, आता हे N.Y आहे, न्यूयॉर्क आहे, तर इथे आणि इथे असे 2-3 जे टॉप सेलेबल, वॉशिंग्टन, टेक्सास, जे टॉप सेलेबल स्टेट आहेत, तर हे आपण थोडे इंटरप्रिटेशन देऊ शकतो ह्याच्या बेसवर, किंवा कमी असलेले. तर ह्या बबल साईजचा उपयोग अशा पद्धतीने करू शकतो. ठीक आहे, हा झालेला आपला मॅप. नेक्स्ट बघा, हाच मॅप आपण फिल मॅप मध्ये सुद्धा ड्रॉ करू शकतो. आता बघा फिल मॅप काय, तो मॅप आणि हा फिल मॅप. आता आपण ड्रॉ करून पाहूया फिल मॅप कसा असणार. इथे ऑप्शन आहे फिल मॅपचा, सिंपल क्लिक करू शकता. इथे एक एम्प्टी मॅप आहे. आता आपण इथे प्लॉट करूया स्टेट, लोकेशन, स्टेट. आता इथे पाहिलं तर लोकेशन स्टेट दिलेलं आहे मी, तर हे सगळे स्टेट एकाच कलरमध्ये आलेले आहेत. तर मी काय करेन, ह्या लोकेशनला किंवा रिजनला, स्टेट कुठे गेले, हा स्टेट, त्याला मी लेजनमध्ये ॲड करेन. तर प्रत्येक स्टेटला मी वेगळा कलर दिलेला आहे. हा फिल मॅप. आता इथं बबल साईज नाही आहे, तो मॅप आणि हा फिल मॅप, हा एवढाच डिफरन्स आहे. डिरेक्टली इथे मॅप आणि हा फिल मॅप. ठीक आहे, आता ह्याला आपण कस्टमायझेशन बघूया. ह्याच्यामध्ये थोडं फॉर्मॅटिंग करण्याचा प्रयत्न करूया. फॉर्मॅटिंग मध्ये काय काय येतं पहा. काही डाऊट आहे का? मॅप विथ पाय चार्ट. हा ग्राफ पहा तुम्ही, मी तुम्हाला प्लॉट करून सांगेन कसा प्लॉट येतो. तर बघा मी सध्या घेईन मॅप. मॅपमध्ये मी मॅपवर प्लॉट करत आहे स्टेट. ठीक आहे, आणि बबल साईज मध्ये मी घेत आहे सेल. हा माझा एक सिंपल प्लॉट आहे. आता मी काय करेन बघा, जेव्हा मी रिजन ह्या लेजन मध्ये घेईन, रिजन जेव्हा मी लेजन मध्ये घेईन, तर काय सीन झालेला आहे की रिजन मध्ये ना मल्टिपल स्टेट आहेत. रिजन मध्ये काय मल्टिपल स्टेट्स आहेत, म्हणून हा जो रिजन आहे हा वेस्ट रिजन आहे, हा साऊथ रिजन आहे, हा ईस्ट रिजन आहे आणि हा सेंट्रल रिजन आहे. म्हणजे रिजन नुसार मी कलरिंग केलेलं आहे. जर तुम्हाला स्टेट नुसार कलरिंग करायचं असेल तर तुम्ही स्टेट पिक करा आणि ते लेजन मध्ये ड्रॉप करा, तर स्टेट नुसार कलरिंग होईल. आता कलरिंग मध्ये काय मला पॉईंट नाही आहे स्टेट नुसार, म्हणजे तेवढं इम्पॉर्टंट वाटत नाही, म्हणून मी काय करेन, मी रिजन घेईन आणि रिजन नुसार मी काय करेन, त्याला कलरिंग करेन. तर बघा हा जो रिजन आहे वेस्ट रिजन, ह्याच्यामध्ये जवळजवळ 11 स्टेट आहेत. अशा पद्धतीने तुम्ही काउंट करून चेक करू शकता. ठीक आहे, तर रिजन वाईज जर तुम्ही सांगितलं तर प्रत्येक रिजन मध्ये एक मॅक्झिमम सेलेबल स्टेट कोणता असेल, तर इथे बघा ह्या रिजनमध्ये कॅलिफोर्निया आहे, ह्या रिजनमध्ये न्यूयॉर्क आहे, ह्याच्यामध्ये फ्लोरिडा आहे, ह्याच्यामध्ये टेक्सास आहे.
अशा पद्धतीने आपण इंटरप्रिटेशन देऊ शकतो. आता ह्या केसमध्ये काय आहे, तुमचा जो रिजन आहे ना, हा रिजन सुपर सेट आहे. रिजन काय, सुपर सेट आहे. स्टेट त्याच्यामध्ये येतात, मल्टिपल स्टेट त्याच्यामध्ये येतात. तुमचा रिजन काय, सुपर सेट आहे, त्याच्यामध्ये मल्टिपल स्टेट येतात, म्हणून अशा पद्धतीने मल्टिपल स्टेट तुमची त्या रिजन मध्ये आहे. पण आता हा तर प्लॉट झालेलाच आहे. जर मी रिजनच्या ऐवजी कॅटेगरी घेण्याचा प्रयत्न केला तर कॅटेगरी बघा, कॅटेगरीमध्ये स्टेट येत नाहीत, स्टेटमध्ये मल्टिपल कॅटेगरीज येतात. म्हणजे तुमचा जो स्टेट आहे तो सुपर सेट आहे. आता कॅटेगरी सुपर सेट नाहीये. म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये मल्टिपल कॅटेगरी आहेत. जर त्याला रिप्रेझेंट करायचं असेल तर ह्या सर्कलला काय केलं जातं, एक पाय चार्टमध्ये कन्वर्ट करून त्याचं पार्टेशन करून दाखवतो आपण. फॉर एक्झाम्पल मी कॅटेगरी इथं जर ऍड करत असेल लेजनमध्ये, तर प्रत्येक स्टेटमध्ये मल्टिपल कॅटेगरी आहेत. मग त्या टोटल सेलला मी मल्टिपल कॅटेगरीमध्ये डिस्ट्रीब्यूट करून सांगतो की प्रत्येक कॅटेगरी किती सेलमध्ये कॉन्ट्रीब्यूट करत आहे. जर तुम्ही ते फ्लोरिडामध्ये पाहाल, ओके, इथे फ्लोरिडामध्ये पाहाल, तर हा जो ऑरेंज कलर आहे ना, तो ऑरेंज कलर मॅक्झिमम आहे. म्हणजे हा जो टोटल सेल आहे ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा मॅक्झिमम रोल आहे. आता इथं नॉर्थ मध्ये जर पाहिला तर इथे पूर्णपणे ब्ल्यू आहे. ब्ल्यू कोणाचा आहे, ऑफिस सप्लाय, इथे ऑफिस सप्लायन्स आहे. इथे टेक्सास मध्ये तर तिन्ही समानच दिसतात तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, जो टोटल सेल आहे त्या टोटल सेलला तुम्ही पाय चार्ट मध्ये सेपरेट आउट करू शकता. म्हणजे पाय चार्टच येतो, तिथे तुम्ही चेंज आउट करू शकत नाही, तो पाय चार्टच येणार आहे. तो अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करतो. तर त्यासाठी तुमचा स्टेट हा सुपर सेट असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सबसेट असले पाहिजे. आणि जर तुमचा स्टेट सबसेट झाला तर रिजन सारखा तो कलरिंग करेल. तर ह्याला म्हटलं जातं मॅप विथ पाय चार्ट. मॅप, फिल मॅप आणि मॅप विथ पाय चार्ट. तर तुम्ही अशा पद्धतीने कॅटेगरी, मल्टिपल कॅटेगरी, आता मल्टिपल सब कॅटेगरी घेतला तर ह्याच्यामध्ये स्लाइसेस खूप मोठे होतील, छोटे छोटे होतील. म्हणजे एकूण 15-14 सब कॅटेगरी तर छोटे छोटे होतील. आता सपोज मी कॅटेगरी रिमूव्ह करून मी सब कॅटेगरी ऍड करत असेल तर त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन जे आहे त्याचं खूप छोटं होईल. म्हणजे एकदम प्रत्येक स्लाइस हा छोट्या रिप्रेझेंट केला जातो. तर बेटर वे आहे की तुमच्याकडे 2, 4, 5 जर क्लासेस असतील तर त्या पद्धतीने तुम्ही पाय चार्ट मध्ये क्लासेस करू शकता. तर हा एक झाला कस्टमायझेशन, किंवा हा एक त्याचा पार्ट झाला पाय चार्टचा. ठीक आहे, मॅप, फिल मॅप आणि मॅप विथ पाय चार्ट. नेक्स्ट बघा, फॉर्मॅटिंग इन मॅप. आता मॅपला फॉर्मॅट काय करू शकतो आपण, तर जास्तीत जास्त आपण बबल साईजचा कलर चेंज करू शकतो. जे पाय चार्ट आहेत त्या पाय चार्ट मध्ये जे स्लायसर तयार होतात त्यांचे कलर चेंज करू शकतो. जे बबलची साईज आहे सर्वांना आपण काय करू शकतो, बबलची साईज इन्क्रीज करू शकतो. आणि मॅपचे प्रकार चेंज करू शकतो. मॅपचे पण प्रकार असतात, सॅटेलाइट व्ह्यू असतो, रोड व्ह्यू असतो. असे काही व्ह्यूज आहेत मॅपचे जे बाय डिफॉल्ट दिलेले आहेत त्यांनी, ते सुद्धा आपण चेंज करू शकतो. तर हा ग्राफ मी सध्या काय करेन, सध्या इथे साईडला ठेवतो. आणि बॅकग्राऊंड तर तुम्हाला माहित आहे, टायटल, बॅकग्राऊंड इथं टायटल दिलेला आहे, दिसत नसेल तिथं व्हाईट कलर करावं लागेल. ओके, आपण कस्टमायझेशन करून पाहूया. तर मी परत मॅप घेत आहे, एम्प्टी मॅप. आणि ह्या मॅपमध्ये ॲज इट इज मी स्टेट आणि सेल, बबल साईज मध्ये सेल अशा पद्धतीने घेत आहे. तर काय कस्टमायझेशन आहेत आपण पाहूया. तर मॅप सेटिंग, जर मी रिजन जर देत असेल इथे, सध्या आपण रिजन पण देऊया लेजन मध्ये, असे कलरिंग येते. तर बघ, मॅप सेटिंग मध्ये असे 3 ते 4 व्ह्यूज आहेत. हा एक व्ह्यू आहे, हा एक व्ह्यू आहे, हा व्ह्यू आहे, हा व्ह्यू आणि हा रोड व्ह्यू. तुम्हाला कोणता बेटर वाटतो तो तुम्ही काय ते ठेवू शकता. आता ह्याच्यामध्ये काही
हा चॉईसवर डिपेंड आहे, तुम्हाला कोणता आहे, तुमच्या प्रॉब्लेमला कोणता सूट होईल त्या पद्धतीने तुम्ही हे करा. आता मी सध्या इथं रोड आहे तसं करतो. कंट्रोलमध्ये जाऊया आपण. सध्या कंट्रोलमध्ये बघा झूम बटन आहे. मी काय करेन, झूम बटन इथे बघा प्लस आणि मायनसचा एक साईन आलेला आहे. जेव्हा मी प्लस करेन तेव्हा तो झूम होत आहे, जेव्हा मी मायनस करेन तेव्हा तो झूम आउट होत आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही झूम इन झूम आउट करू शकता. गुगल मॅप सारखं होईल सर. हां राईट. नेक्स्ट पॉईंट आहे लॅसो बटन. लॅसो बटन ऑन केल्यानंतर एक बटन तिथे येईल. आता ह्या बटनचा यूज काय आहे, तुम्ही ह्याला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर बघा इथे एक प्लस साईन आलेला आहे, प्लस साईन. ओके, प्लस साईन म्हणजे तुम्हाला एरिया सिलेक्ट करायचा आहे. तर मी हा एरिया सिलेक्ट करतो इथून इथे. जेव्हा मी एरिया सिलेक्ट करेन तेव्हा बघा फक्त तोच एरिया काय होईल, शो होईल, म्हणजे फिल्टर आउट होईल. बाकीचे एरिया काय होईल, तुमचे इनविजिबल होते ऑलमोस्ट. सिलेक्ट करा. हा हे फक्त तुम्हाला 3च पाहिजेत तर 3च पाहू शकता. अशा पद्धतीने हा लॅसो बटन पण वर्क करतो. लेजंड, आता आपण केलेल्या लेजंडचा इश्यू नाहीये. बबल साईज. बबल बघा तुम्ही जर साईज वाढवत असाल तर करस्पॉन्डिंग सगळ्यांची व्हॅल्यू, सगळ्यांची जी साईज आहे त्या प्रपोर्शनमध्ये चेंज होते. कोणाची एकट्याची चेंज वाढत नाही किंवा कमी होत नाही, प्रपोर्शनमध्ये. आता सपोज 1x असेल तर 2x केलं तर सगळ्यांची 2x होणार, 3x केलं तर 3x होणार. तर हे प्रपोर्शन आहे. आणि खाली दिलेला आहे कलर. आता मी ते लेजंड घेतलेला आहे. तुम्हाला सेंट्रलचा कलर कसा पाहिजे, ईस्टचा कलर कसा पाहिजे, वेस्टचा कलर पाहिजे. जर मी इथून लेजंड काढून टाकत असेल, कुठे गेला लेजंड, तर माझ्यामध्ये बबल साईज, बबल कलर किती एकच कलर आलेला आहे. तुम्ही ते कलर चेंज करू शकता. कोणता कलर हवा तुम्हाला, सपोज हा कलर हवा. ठीक आहे. कॅटेगरी लेबल जर ऑन केला तर कॅटेगरी तिथे ऑटोमॅटिकली प्लॉट होते. कॅटेगरी तुम्ही तिथे प्लॉट केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. हा हिट मॅप काय आहे. हा हिट मॅपमध्ये बघा जो आपण सर्कल प्लॉट करत होतो तो एक जसं कोविडमध्ये जर तुम्ही पाहिला असेल की प्रत्येक कंट्रीमध्ये किती स्प्रेड झालेला आहे कोविड, अशामध्ये हिट मॅप दाखवत होता. आता हिट मॅपची तर मी साईज वाढवतो जेणेकरून तुम्हाला हिट मॅप समजेल. म्हणजे एक प्लॉट केल्यासारखा. मग तुम्हाला सर्कल बेटर वाटतो की असा तो हिट मॅप स्प्रेड झाल्यासारखा चांगला वाटतो, ते तुम्ही ठरवून तुमच्या प्रॉब्लेम स्टेटमेंटनुसार ठरवू शकता. सपोज मी हेल्थ केअरचा बघत असेल तर हेल्थ केअरचा हा थोडा बेटर वाटतो मला. जर फायनान्शियलमध्ये थोड्या काही गोष्टी मला इथे अंडरस्टँड होत नाहीत की कोणता मॅक्झिमम आहे, तर मी हा हिट मॅप ऑफ करेन, तर इथं मला समजेल की बाबा हा मॅक्झिमम कोणता आहे. तर हिट मॅप तुम्ही ऑन करू शकता, ऑफ करू शकता. तर हे कस्टमायझेशन सध्या मॅपमध्ये आहेत. बॅकग्राऊंड चेंजेस मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, आता तेच बॅकग्राऊंड चेंजेस होते. आता मॅप इंडियासाठी आपण प्लॉट करूया. इंडियासाठी माझ्याकडे डेटा आहे ज्याच्यामध्ये स्टेट आहेत आणि पॉप्युलेशन आहे. आता इथे थोडं ट्रिकी क्वेश्चन आहे, थोडं लॉजिक तुमचं लागतं का पाहूया. इथे मी हा घेईन एम्प्टी ग्राफ, आपण फिल मॅप काढूया. ठीक आहे, जरा बेटर येईल फिल मॅप. तर बघा लोकेशनमध्ये मला द्यायचं आहे स्टेट, लोकेशनमध्ये स्टेट. आणि जर तुम्ही लेजंडमध्ये पण स्टेट दिला तर कलरिंग होईल त्याचं. अशा पद्धतीने आपण इंडियाचा मॅप प्लॉट करू शकतो. हा झाला फिल मॅप. ठीक आहे, सध्या मी आता काय करतो, ह्याला साईडला घेतो. फिल मॅप काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे आणि सिम्पल मॅपही कॉम्प्लिकेटेड नाही. हा आपला सिम्पल मॅप आहे. तर पहा मी घेईन इथे स्टेट. आता मला सांगा मी पॉप्युलेशन इथे घेऊ शकतो का, बबल साईज मध्ये मी पॉप्युलेशन घेऊ शकतो का? नो सर. का बरं? कारण की इंडियाची पॉप्युलेशन खूप आहे आणि त्याच्यात ते परफेक्ट दिसणार नाही. ते बबल, खूप बबल दिसतील त्याच्यात. नाही असं काय नाही, ते प्रपोर्शन मध्ये ते ऍडजस्ट करतं, तो इश्यू नाहीये इथे, तो इश्यू नाहीये.
तो कितीही व्हॅल्यू मोठी असू दे काही प्रॉब्लेम नाही, प्लॉट होतो. पण त्याची साईज खूप मोठी होती ना. दिसायला बरोबर नाही वाटणार सर, त्याची साईज जास्त होते. साईज दिसायला बरोबर नाही हे आपल्याला आन्सर नको आहे, तो दिसणार व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, त्या प्रोपोर्शन मध्ये त्याचे सर्कल तयार होतात. ओके, तो 1000 मध्ये तुमची व्हॅल्यू मोठी असेल तर तो करोड मध्ये कन्सिडर करेल, त्याचा प्लॉट काढेल. फक्त मला टेक्निकल गोष्टी सांगा. टेक्निकल इन द सेन्स, तुम्ही इथं बघा पॉप्युलेशन आपला नंबर मध्ये आहे का? नो. नाही. हे टेक्निकल मला आन्सर हवं होतं. ओके. आता काय करावं लागेल मला? पॉप्युलेशन नंबर मध्ये नाहीये, काय करावं लागेल? त्याला नंबर मध्ये कन्वर्ट करावं लागतं. येस. ओके, इथून करू शकता. टेक्स्ट आहे, होल नंबर मध्ये कन्वर्ट करू आपण. ठीक आहे, होल नंबर. चेंज डेटा टाइप, चेंज. येस. We can't automatically convert the column to the whole number type. बघा इथे काहीतरी एरर आलेला आहे. We can't automatically convert the column to the whole number of type. तर हे असं का म्हणत असेल? ह्याचं काहीतरी ते reason आहे. डायरेक्ट डेटा मधून करावं लागेल का? बरं ठीक आहे, आपण डेटा मधून करूया. हा माझा पॉप्युलेशन आहे, हा माझा टेक्स्ट आहे आणि मी करेन इथे होल नंबर. पॉप्युलेशन ऑलवेज होल नंबर, होल नंबर करेन. Yes. We can't automatically convert the column to the whole number type. तर इथे काय प्रॉब्लेम असेल सांगा बरं? नो सर. नाही सांगायचं. थोडं पॉप्युलेशन आणि स्टेटला थोडं ऑब्झर्व करा, काही तुम्हाला काही डिफरंट जे आपल्याला नको आहे त्या गोष्टी. डेसिमल मध्ये काही स्क्वेअर ब्रॅकेट डेटा क्लीन नाहीये. करेक्ट, स्क्वेअर ब्रॅकेट एक्स्ट्रा. तेलंगणामध्ये पाहिलं तर स्क्वेअर ब्रॅकेट आहे, डेटा क्लीन नाहीये. तर आपण काय करूया, म्हणजे हे तुम्हाला मी काय सांगायचा प्रयत्न करतो, जेव्हा जेव्हा तुम्हाला डेटा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न कराल तुम्ही, तेव्हा अशा गोष्टी आल्या की तुम्ही समजून चला तिथे काहीतरी स्पेशल कॅरेक्टर आहे, तिथे काही अल्फाबेट्स आहेत किंवा हे ब्रॅकेट्स आहेत. ह्याच्यामुळे काय होतं, तो डेटा कन्वर्ट करू शकत नाही. मग डेटा कन्वर्ट करू न शकल्यामुळे हे असे एरर्स येतात. हे रिप्लेस वगैरे आपण ह्याला कसं एडिट करायचं हे आपण पाहणार आहे पुढे प्री प्रोसेसिंग मध्ये. पण सध्या अशा गोष्टी तुम्ही स्टेप बाय स्टेप बघत चला की एरर कसे येतात. व्हॉइस ब्रेक होतोय परत. 1% मी परत रिजॉईन करतो जस्ट सेकंड. आता क्लिअर आहे का व्हॉइस? येस सर. येस सर. तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर मला ह्याला रिमूव्ह करावं लागेल किंवा रिप्लेस करावं लागेल. सध्या आपण करूया ह्याला रिप्लेस करूया. ठीक आहे, तर रिप्लेस करूया आपण थोडं ट्रान्सफॉर्म मध्ये जाऊया. ह्या गोष्टी आपण पाहणार आहे क्वेरी मध्ये. इंडियाचा डेटा आहे, कुठे एरर. ओके, आता इथे काय झालेलं, हा डेटा माझा जुना आहे, मला परत लोड करावा लागेल. मी करेन काय, न्यू सोर्स एक्सेल वर्कबुक. तर मला काय करायचं, ह्याला रिप्लेस करायचं आहे, कंट्रोल सी. तर इथे ना ट्रान्सफॉर्म मध्ये एक रिप्लेसचा ऑप्शन असेल, रिप्लेस व्हॅल्यू. तर मी काय करेन, ह्याला रिप्लेस करेन 193978449. ओके, ठीक आहे. अजून काही आहे काही खाली एरर? हे नन व्हॅल्यूज आहेत. तरी तर आपला डेटा टाइप काउंट घ्यावं लागेल ना, नंबर्स किंवा काउंट.
नाही, आता इथं डेटा टाईप बघा, आपल्याला होल नंबर लागेल. मी होल नंबर करून घेतो. ठीक आहे, हे माझे चेंजेस झाले. आता डेटा नंबर 1 2 3 आलेला आहे. तर मी काय करतो, होममध्ये जाऊन सेव्ह अँड क्लोज अँड अप्लाय. ठीक आहे, क्लोज अँड जेव्हा अप्लाय वेट, हे आपण आता क्वेरीमध्ये पाहणार आहे, म्हणून तुम्हाला थोड्या गोष्टी मी इथे सांगतोय. इंडियन म्हणून इथे डेटा आलेला आहे. आता आपण ह्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करूया. होम, कॉलम टूल, होल नंबर. ओके, चेंज झाला नाही का? एक मिनिट, इंडियन स्टेटचा डेटा इथे आलेला आहे. पॉप्युलेशन, एकदा रिफ्रेश करू शकतो आपण. करावंच लागेल रिफ्रेश. एक मिनिट, मी परत डेटा घेतोय. डेटा लोड होत नाही आपला. डिलीट फ्रॉम मॉडेल. ओपन, डेटा गेला कुठे माझ्यातून? ठीक आहे, इथे डेटा दिसतो, तिथे डेटा दिसत नाही आहे. करून पाहूया. रिफ्रेश करू मग. तो डेटा आलाय का? मगाच आहे का तो? नाही सर, सबमिशन नाही दिसत. नाही नाही, चेंज झाला. चेंज नाही केला, होल नंबर चेंज नाही केला आपण अजून. तो फक्त रिप्लेस केलेला आहे. येस. हा डेटा रॅन्डमली डेटा आहे, ओरिजिनल डेटा नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे कुठे बबल मोठा झालेला आहे असं कन्सिडर करू नका. रॅन्डमली घेतलेला डेटा आहे. तर बघा इथे बबल साईज, म्हणजे बबल साईजवरून तुम्ही काय करू शकता. आता इथे आपण मॅन्युअली फिल केलेला ॲक्च्युअल डेटा आपल्याला माहीत नव्हतं तिथे, त्याच्यामुळे तो बबल साईज मोठा झालेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, इंडियाचा पण प्लॉट करू शकतो. आता इथे बघा, जो प्रॉब्लेम जो आला होता तिथे आपण काय केलं नाही, जे स्पेशल कॅरेक्टर होते किंवा स्क्वेअर ब्रॅकेट्स होते त्यांना आपण आता सध्या टेम्पररी रिप्लेस केलेलं आहे. ते तुम्ही पुढे पाहणार आहे क्वेरीमधून कशा पद्धतीने आपण रिमूव्ह करणार आहे. जर म्यूट करा कोणाचं ऑन असेल तर नाही. तर आपण पुढे जाऊन पाहणार. म्यूट कराल का जरा, थोडं डिस्टर्ब होतं मला. तर पुढे जाऊन आपण क्वेरीमध्ये पाहणार आहे डेटा कसा क्लीन करायचा. पण टेम्पररी असे एरर्स येतात हे तुम्हाला माहिती असणे.
कारण की मी तुम्हाला सांगितलेलं की डेटा फॉर्मॅट कसा चेंज करायचा. तुम्ही इथे जाणार, कॉलममध्ये जाऊन इथे चेंज करणार, पण तसा तुम्हाला एरर फेस झाला तर तुम्ही परत प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा लागणार. पण त्याच्याऐवजी मी तुम्हाला आत्ताच सांगत जाईन जशी कशी काही छोटी छोटी एरर येतात त्यांना कशा पद्धतीने आपण टॅकल करणार. ठीक आहे, एक एरर तुम्हाला समजलेला आहे की ज्याच्यामध्ये कोणताही स्पेशल कॅरेक्टर किंवा अल्फाबेट आला की त्याचं कन्व्हर्जन नंबरमध्ये होणार नाही. मग त्याला क्लीन करून परत तुम्ही नंबरमध्ये कन्वर्ट करा. तर हा आहे मॅप रिलेटेड. मॅपमध्ये फिल मॅप आणि मॅपमध्ये बबल आणि पाय चार्ट एवढंच आपण मॅपवर दाखवू शकतो. ह्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर मला विचारा, कारण की आपला सेशन हा छोटा सेशन असणार आहे आज. ह्याच्यामध्ये आपण जास्त कंटिन्यू करणार नाही. जर आपला डेटा जो क्वांटिटेटिव्ह डेटा आहे तो त्याच्यामध्ये जर कॉमन सेपरेटेड काउंट्स असतील तर तो आय गेस एरर नाही घ्यायला हवा ना. नाही, कॉमा ठीक आहे, कॉमा चालतो तिथं आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट होते ना. राईट, म्हणजे Special त्यावेळेला फक्त स्क्वेअर ब्रॅकेटमुळे इश्यू झाला, कॉमासाठी नाही व्हायला पाहिजे. बरोबर. बरोबर. स्पेशल कॅरेक्टर इन द सेन्स तुमचे हॅशटॅग, @ क्वेश्चन मार्क, Right. स्लॅश. बरोबर. तर मॅपमध्ये प्ले ऍक्सेस असू शकतं का, किंवा जसं समजा आपण न्यूज चॅनल मध्ये बघितलं एक एक रिजन फील करत राहतं ह्या लाईव्ह मध्ये. नाही, असं काही नाहीये, पण तुम्ही थर्ड पार्टी शोधू शकता तसं कोणतं आहे का. ह्या मॅपमध्ये तर तसं नाहीये. पण ते तसं भेटू शकतं, म्हणजे असतं ना प्ले ऍक्सेसचा ऑप्शन. मी थर्ड पार्टी नाही सर्च केलेला आहे. असेल तर मी सांगेन तुम्हाला. सध्या इथं तर नाहीये आणि मी पाहिलेलं सुद्धा नाही, अजूनपर्यंत पाहिलेलं नाहीये मी. कारण की तुम्ही जो आधीचा US वाला दाखवला होता ना, तसं त्याच्यामध्ये आपण मी एकदा बघितलं होतं सेम. त्याच्यामध्ये एक एक फील चालत लाईव्ह मध्ये एक एक फील होत चाललं, प्ले होतं. पॉवर BI पाहिलं होतं मी एक्झॅक्ट बघितलं नाही, फक्त तो चा डेटा बघितला मला लक्षात आलं की याच्यात प्ले ऍक्सेस असू शकतो का. बघा लागेल. प्ले ऍक्सेस म्हणजे जो आपण ऍडव्हान्स जो पाहिला होता, इयर टू इयर चेंज होतो. ओके, तर त्या इयर टू इयर मध्ये जर 2018 मध्ये फक्त हा सिटी असेल तर हा येईल, जर नेक्स्ट सिटी ह्यात ऍड झाला तर नेक्स्ट सिटी इथे प्लॉट होईल. तसं आपण शो करू शकतो. तो प्ले ऍक्सेस तो वेगळा प्ले ऍक्सेस, तो इयर टू इयर चेंज होतो. पण हा 19 मध्ये चेंज होईल हे बघावं लागेल. म्हणजे तू म्हणतोस ना, एक प्लॉट झाला पाहिजे, सेकंड प्लॉट झाला पाहिजे, थर्ड प्लॉट झाला पाहिजे, फोर्थ प्लॉट झाला पाहिजे. ते एक जागा फील होत चालली ती तसं. मग ते इयर बाय इयर जर चेंज होत असेल तर तो पॉसिबल आहे. तर प्रत्येक इयर मध्ये तसे असतील तर मी तर अजून तसा कोणता थर्ड पार्टी पाहिलेला नाही. सर्च करून पाहूया आपण. चालेल सर. ठीक आहे. आणि मॅप जर तुमचा चालू होत नसेल तर एक गोष्ट करा, फाईलमध्ये जाऊन ऑप्शन सेटिंग मध्ये काल पण सांगितलेलं आहे मी, ऑप्शन सिक्युरिटीमध्ये तुमचे इथे मॅप्स आहेत ते एनेबल आहेत का बघा. डिसेबल असेल तर एनेबल करा, ओके करा. ओके केल्यानंतर एकदा रिफ्रेश करून पहा येतात का. रिफ्रेश जर होत नसेल, ठीक आहे, तर तुम्ही काय करा, कॅन्सल करा आणि परत रिओपन करा. आता माझ्यामध्ये काय झालं होतं की माझा जो डेटा आहे तो पॉवर BI बरोबर डेटा होता. आता जर तुम्ही ते पाहिलं असेल रिफ्रेश, तर तो म्हणतो की ह्या लोकेशनला डेटा नाही आहे, तिथून मी कॉपी पेस्ट करून दुसरीकडे मूव्ह केलेला आहे. ओके, तर त्यामुळे एरर येत होता. तर मी आता काय केलेलं आहे, डायरेक्टली परत एकदा नवीन डेटा सेट घेतल्यामुळे तो आला माझा आन्सर. तर असा कधी कधी एरर शो होईल तुम्हाला डायरेक्टली पॉवर BI मध्ये डेटा आला तर. आणि सर जेव्हा मल्टीनॅशनल कंपन्याचा डेटा असेल तेव्हा एकाच रो मध्ये त्याचं US रिजनचा वेगळा, एशियाचा वेगळा, तेव्हा मग मॅप कसं म्हणजे तेव्हा मॅप कसा डाउनलोड होतो. काय नाही, तुमच्याकडे स्टेट असतील ना, स्टेट पिक करा, डायरेक्टली ह्याच्यामध्ये ड्रॉप करा. ते ऑटोमॅटिक सगळे जेवढे चायनाचे पण स्टेटस सगळे कव्हर करेल. आणि रिजनमध्ये तुम्ही कंट्री प्लॉट करा. मग चायनाला वेगळा कलर देईल, इंडियाला वेगळा कलर देईल आणि US ला वेगळा कलर देईल. म्हणजे त्याला सेपरेट मॅप घ्यायची गरज नसेल कशी, म्हणजे हाच मॅप ऑटोमॅटिक. आता ह्या स्टेटमध्ये जर माझ्या स्टेटमध्ये चायना वगैरे असते ना, तर ऑटोमॅटिकली तो चायनाला रिकग्नाइज केला असता. म्हणजे मल्टिपल कंट्री आपण डिस्प्ले करू शकतो. हो, ऑब्विसली मॅपमध्ये तुम्हाला जेवढं मॅप दिसतं तेवढे सगळे तुम्ही प्लॉट करू शकता.
चालेल, ही फाईल मी तुम्हाला शेअर करेन. पॉईंट नंबर 6 आपले सगळे पॉईंट्स कव्हर झालेले आहेत. आपण काय करणार आहे, उद्या आपला सेशन नसणार आहे, सॅटर्डेला नसणार आहे, संडेला नसणार आहे, मंडेला सेशन होईल. आणि मंडेला आपण एक डॅशबोर्ड क्रिएट करणार आहे लाईव्ह मध्ये. सर्वांनी मिळून आपण डॅशबोर्ड क्रिएट करत. एक नवीन डेटा सेट मी घेईन, हा डेटा सेट सोडून अजून एक डेटा सेट म्हणजे एक नवीन प्रॉब्लेम स्टेटमेंट घेईन, त्याच्यावर आपण डिस्कशन करून काय करूया, आपण डॅशबोर्ड बनवण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस होईल, तुमची सुद्धा प्रॅक्टिस. ठीक आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सो मच सर. वेलकम.